धन्यवाद. May I have your attention, please? Requesting all the passengers to kindly remain seated and fasten their seat belts. Thank you. सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप अपने स्थान पर बैठे रहें. कृपया सामान कक्ष सावधानी से खोलें. You may now use your mobile phones. We request you to please remain seated until the seat belt sign has been switched off. Please be careful while opening the overhead bin. 5 मिनट की दूरी पर है. आज हमारी वेटर्स कप्तान श्रीधरन और सह कप्तान शिवता, साथ ही हमारे कौन कर्मी दल संगीता, स्मृति जी और मैं प्रियंका के मुख्य कर्मी दल हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं. आपके सहयोग और We do expect fair weather operations for most part of the flight. Although whenever the seatbelt signs are on, please do respect the same in the interest of your own safety. I'll get back to you once we are closer to our destination. Until then, enjoy the flight. मित्रांनो नमस्कार. आजच्या ह्या भागामध्ये आपण पहिला विमान प्रवास कसा करावा याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. विमान प्रवासाची खरी सुरुवात होते ती म्हणजे तिकीट बुकिंगपासून. ज्या पण काय वेबसाईट आहेत IRCTC, गोआयबिपो, स्काय स्कॅनर वगैरे यावरून तुम्ही तिकीट काढू शकता. तिकीट काढल्यानंतर तुम्हाला टर्मिनल नंबर आणि PNR नंबर मिळून जाईल. ज्या दिवशी तुमचा प्रवास आहे त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे तुम्ही जर इंटरनॅशनल फ्लाईट घेत असाल तर 48 तास अगोदर तुम्ही वेब चेक इन करू शकता. आणि जी डोमेस्टिक फ्लाईट आहे त्यासाठी तुम्ही 24 तास अगोदर वेब चेक इन करू शकता. वेब चेक इन म्हणजे तुम्ही ती जी फ्लाईट आहे ती कन्फर्म पकडणार आहात हे कन्फर्म होऊन जाते. वेब चेक इन केल्याने तुमचा टाईमही वाचतो. तसेच तुम्हाला वेब चेक इन केल्यामुळे जो बोर्डिंग पास आहे ते तुम्हाला ऑनलाईन पण मिळतो. जेव्हा तुम्ही टॅक्सी किंवा कारने येत आहे तेव्हा तुम्हाला जो T1 T2 टर्मिनल नंबर आहे तो तुम्हाला टॅक्सीवाल्याला सांगावा लागेल. त्यानंतर ते तुम्हाला येथे टर्मिनलला आणून सोडतील. टर्मिनल म्हणजे जी एअरपोर्टची मेन बिल्डिंग आहे त्यामध्येच टर्मिनल T1 T2 T3 T4 असे केलेले असतात. ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत त्या इंटरकनेक्टेड असतात. हे टर्मिनल यासाठी केले असतात की जे पॅसेंजर आहे त्यांची सुविधा व्हावी आणि त्यांना जी सेवा आहे ती व्यवस्थित मिळावी. एअरपोर्टला एंट्री करायच्या अगोदर जो ट्रॉली एरिया आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ह्या ज्या ट्रॉली आहेत या ॲटो आहेत. म्हणजे तुम्हाला जर पुढे ढकलायचे असेल त्याला प्रेस करून पुढे ढकलावं लागेल आणि जेव्हा तुम्ही प्रेस करायचे सोडून देता त्यावेळेस त्या ॲटो स्टॉप होतात. यानंतर तुम्हाला जे तिकीट आहे आणि जो तुमचे ID कार्ड आहे ते पाहून तुम्हाला सिक्युरिटीकडून आतमध्ये एअरपोर्टमध्ये प्रवेश दिला जातो. आणि प्रवेश दिल्यानंतर साईडलाच तुम्हाला हे जे वेइंग मशीन आहे ते पाहायला मिळेल. यावर तुमच्या बॅगचं जे वजन आहे ते तुम्ही करू शकता. ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जो एअरपोर्टचा मेन एरिया आहे यामध्ये तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते. यानंतर तुम्हाला येथे मोठे मोठे मॉनिटर वगैरे पाहायला मिळतात ज्यावरती की अरायवल डिपार्चर फ्लाईट आहे त्याचं जे टायमिंग आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि हा जो काउंटर एरिया आहे येथे तुमची जी फ्लाईट असेल त्याच्या कंपनीनुसार तुम्हाला इथे काउंटर पाहायला मिळतील. जसे की आपले जे एअर इंडिया असेल, आपली विस्तारा असेल किंवा इंडिगो असेल, ज्या पण काय एअरलाईन्स आहेत त्यांचे इथे काउंटर तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे जाऊन तुम्हाला ज्या आपल्या बॅग आहेत त्या ड्रॉप करायचे. सपोज तुम्ही एका PNRमध्ये 8 ते 10 लोकांनी तिकीट बुक केलं असेल तर तुमच्या ज्या बॅग आहेत त्या तुम्हाला इथे एकत्र ड्रॉप करायचे. आणि येथे तुम्हाला बॅगचे 2 प्रकार पाहायला मिळतील. चेक इन बॅगेज ज्याची की वेट 15 ते 20 किलो पर्यंत अलाउड असते वेगवेगळ्या फ्लाईटनुसार, ज्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप बॅटरी वगैरे अलाउड नसते. आणि दुसरं म्हणजे हँड इन बॅगेज जे की आपण जे कॅबिन आहे म्हणजे मेन विमान आहे त्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. त्याचं वेट 7 किलोपर्यंत अलाउड आहे. यामध्ये तुम्हाला जे आपले पॉवर बँक वगैरे आहेत त्यासोबत लॅपटॉप वगैरे आहेत, लिथियमच्या बॅटरी वगैरे आहेत त्या तुम्ही कॅरी करू शकता. त्याचे वजन 7 किलोपर्यंत अलाउड असते. आणि आपले जे बॅग आहेत त्यावरती स्टिकर लावलं जातं ज्यावर की आपलं नाव, फ्लाईट नंबर वगैरे कुठून कुठे जाणार आहेत ते पूर्ण माहिती असते. आणि येथूनच आपल्याला जो बोर्डिंग पास आहे तो दिला जातो. बोर्डिंग पास घेतल्यानंतर आपल्याला जे सिक्युरिटी चेक इन आहे तिकडे जायचं आहे. सगळ्यात जास्त वेळ लागतो तो म्हणजे इथे सिक्युरिटी चेक इनला. येथे तुमच्या प्रत्येक गोष्टीचं स्क्रीनिंग केलं जातं. तुमची जी हँड इन बॅग आहे त्या बॅगमध्ये तुमचा जो लॅपटॉप वगैरे आहे तेही तुम्हाला येथे जे ट्रे भेटतात त्या ट्रेमध्ये टाकून त्याचं स्क्रीनिंग केलं जातं. तसंच तुमचा जो बेल्ट वगैरे आहे, बेल्टला मेटल वगैरे असेल तर तुम्हाला बेल्ट पण काढून त्या ट्रेमध्ये टाकावं लागेल. तसेच शूजला वगैरे जर मेटलचे हुक असतील तर तुम्हाला शूज पण इथे काढून त्याचं ट्रेमध्ये ठेवावं लागेल. आणि याचे जे स्क्रीनिंग आहे ते झाल्यानंतर तुम्हाला पुढचा जो एअरपोर्टचा मेन एरिया आहे त्यामध्ये सोडलं जातं. ह्या सर्व प्रोसेससाठी तुम्ही जर डोमेस्टिक फ्लाईट पकडत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 तास अगोदर इथे यायचं आहे. आणि जर तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट घेत असाल तर तुम्हाला 3 ते 4 तास अगोदर इथे येणे आवश्यक असते. यानंतर तुम्ही जो मेन गेट एरिया आहे इथे तुम्हाला प्रवेश मिळतो.
इकडे तुम्हाला शॉपिंगसाठी जे शॉप्स आहेत ते पण अवेलेबल असतील. इथे तुम्हाला वॉशरूम वगैरे पण अवेलेबल असतील. बोर्डिंग पासवरती तुमचं जे विमान आहे त्याचा गेट नंबर दिला जाईल, म्हणजे जिथे आपलं विमान येऊन थांबणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावरती तुम्हाला सीट नंबर वगैरे दिला जातो. तसेच तुमचं डेस्टिनेशन वगैरे त्यावरती असतं. तसे जे मॉनिटर आहे त्या मॉनिटर पण तुम्ही पाहू शकता. केव्हा फ्लाईट आहेत त्या कॅन्सल होतात, रिशेड्यूल असतात, डिले असतात, त्याही तुम्ही ते मॉनिटरवरती चेक करू शकता. आपली जी फ्लाईट आहे ती 102 गेटला जी येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक 30 मिनटं अगोदर येथे तुम्हाला क्यूमध्ये उभा केलं जातं. येथे तुमचा जो बोर्डिंग पास आहे तो स्कॅन करून तुम्हाला विमानामध्ये बोर्डिंगसाठी पाठवलं जातं. काय वेळेस जे गेट असतात त्या गेटलाच कनेक्टर असतात किंवा त्याला आपण एरोब्रिज पण म्हणतो. त्याद्वारे तुम्हाला विमानामध्ये डायरेक्ट एंट्री दिली जाते. आणि काय वेळेस तुमचे जे विमान असतात ते साईडला जे इकडे रनवे आहे त्याच्या साईडला थांबलेले असतात. त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या सेटल बस आहेत त्याद्वारे तुम्हाला विमानाकडे नेले जाते. जे आपल्याला बोर्डिंग गेट दिले गेले जिथे की आपली फ्लाईट येणार आहे त्या गेट नंबरला आपल्याला कमीत कमी अर्धा तास येऊन तिथे जो वेटिंग एरिया आहे तिथे थांबायचं आहे. केव्हा तुमचे जे गेट असतात ते ऐन टायमाला चेंज होतात, त्यामुळे त्यावेळेस तुमची धावपळ होऊ शकते. जे मोठे एअरपोर्ट आहे जसं की दिल्ली एअरपोर्ट, तिथे तुम्हाला 110+ जे गेट आहेत ते पाहायला मिळतील. त्यावेळेस ऐन टायमाला जर गेट चेंज झालं तर तुमची धावपळ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गेटपाशी जो वेटिंग एरिया आहे तिथेच वेटिंगमध्ये थांबून राहा. आणि आपल्या विमानाचा जो निघण्याचा वेळ आहे त्याच्या 20 मिनटं अगोदर आपल्याला जे गेट आहे त्या गेटमधून एंट्री दिली जात नाही. त्यामुळे तुम्हाला तिथे प्रॉपर टायमिंगच्या अगोदर पोहोचायचं आहे. येथे जे आपल्याला विमान थांबले दिसतात त्या एरियाला ॲप्रॉन असे बोलले जाते, त्याला रॅम्पर म्हणतात. आणि एअरक्राफ्ट स्टँड किंवा पार्किंग बे पण बोललं जातं. येथे तुम्हाला वरती विमानामध्ये चढवले जाते. तसेच जे आलेले विमान आहेत जे की अरायवल आहेत त्यासाठी तुम्हाला इथे उतरलं पण जाते. तसे तुमचे जे लगेज वगैरे आहे ते पण इथे लोडिंग अपलोडिंग केले जाते. येथे तुम्ही उतरल्यानंतर थोड्या वेळ व्हिडिओ फोटो काढून जे विमान आहे इथे तुम्हाला बोर्डिंग पास चेक करून तुम्हाला वरती सोडलं जातं. ही जी इंडिगो फ्लाईट आहे त्याचे सिटिंग अरेंजमेंट तुम्ही पाहू शकता. 3x3 आहे, 3 असे आहे. ABCDEF. येथे तुम्हाला ए आणि एफ आहे त्या विंडो सीट पाहायला मिळतील. म्हणजे तुमचे तिकीट जर 5F असेल तर तुमची 5 नंबर रोला F नंबर म्हणजे विंडो सीट आहे. आणि जर तुमचं 6A असेल ती पण तुमची विंडो असेल. आणि 6B असेल तर ते मिडल सीट असेल. येथे जे ओव्हरहेड कॅबिन असतं त्याच्या साईडला हे जे नंबर आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. येथे तुम्हाला 4FED पाहायला मिळते. F म्हणजे विंडो सीट, ते तुम्हाला मार्किंग पण त्याची पाहायला मिळते. विमानाचा जो समोरचा भाग असतो ज्याला की फ्लाईट डेस्क बोललं जातं त्यामध्ये पायलट आणि को पायलट असतात. विमानामध्ये सेवा देण्यासाठी जो स्टाफ असतं त्यांना कॅबिन क्रू बोललं जातं किंवा फ्लाईट अटेंडंटसुद्धा बोललं जातं. धन्यवाद. May I have your attention, please, requesting all the passengers to kindly remain seated and fasten their seatbelts. Cruise at an altitude of 37,000. Thank you. We do expect fair weather operations for most part of the flight. Although whenever the seatbelt signs are on, please do respect the same in the interest of your own safety. I'll get back to you once we are closer to our destination. Then enjoy the flight. Thank you for choosing Indigo. आपण जे गेट आहे तिथे जेव्हा विमानामध्ये बोर्डिंग करतो म्हणजे बसतो त्यानंतर हे जे विमान आहे ते जे मेन रणपट्टी आहे म्हणजे रनवे आहे त्यावरती आणलं जातं. आणि हे जेव्हा विमान वरती आकाशात झेप घेतं त्याच्या अगोदर जवळजवळ एक 250 ते 290 km/h वेगाने धावतं. विमानाला हवेत उडण्यासाठी पंखावर लिफ्ट फोर्स तयार होणे आवश्यक असतं आणि तो तयार झाल्यानंतर जे विमान आहे ते आकाशामध्ये झेपावलं जातं. जेव्हा आपण यात्रेमध्ये जे गोल पाळणे असतात त्यामध्ये बसतो आणि जेव्हा तो खाली येताना जे फिलिंग येतं त्याच प्रकारचं फिलिंग जेव्हा तुम्ही विमानात बसता. आणि विमानात बसल्यापर्यंत विमान जोपर्यंत एक 34-35 हजार फुटावरती सेटल होत नाही तोपर्यंत तुमच्या पोटामध्ये हे जे चलबिचल आहे ते चालूच असतं. तुमचे जे कान आहे त्या कानावरती एक प्रकारचा दाब यायला चालू होतं. त्यावेळेस तुम्ही जे पाणी वगैरे आहे ते पण पिऊन थोडासा जो कानावरचा जो दाब आहे तो तुम्ही कमी करू शकता. वरती जे बटन असतं ते दाबून तुम्ही फ्लाईट अटेंडंट आहेत त्यांच्याकडून पाणी वगैरे घेऊ शकता. तुम्ही सीटवर बसल्यानंतर तुमच्या डोक्याच्या वरती हे 3 बटन तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं बटन आहे ते फ्लाईट अटेंडंटचं आहे, दुसरं आहे ते लाईटचं आहे, तिसरा आहे तो AC इव्हेंट आहे. जर तुम्हाला काय हवं असेल तर फ्लाईट अटेंडंटला बोलू शकता. सेकंड आहे ते लाईट लावून तुम्हाला जर वाचायचं वगैरे असेल तर तुम्ही वाचू शकता रात्री वगैरे. आणि हे जे तिसरं बटन आहे ते आहे AC इव्हेंट. जर तुम्हाला AC कमी जास्त करायची असेल तर तुम्ही त्याला गोल फिरून कमी जास्त करू शकता. हे जे बुकलेट आहेत
तुम्ही बसल्यानंतर त्याच्याच पुढच्या साईडला एक बॅग असते, त्या बॅगमध्ये तुम्हाला हे बुक्स पाहायला मिळतील. हे तुम्ही जे निर्देश आहेत ते तुम्ही बघू शकता. तसेच ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तुम्हाला फ्लाईटमध्ये बसल्यानंतर जे क्रू मेंबर आहेत त्यांच्याकडून पण सांगितले जातात. विमानामध्ये बसल्यानंतर काही लोकांना जे सिकनेस आहे म्हणजे वॉमिटिंगचा वगैरे त्रास होतो, त्यावेळेस तुम्हाला ते त्याच्या बॅग्स पण पाहायला मिळतील. नसेल तर तुम्ही जे फ्लाईट अटेंडंट आहेत त्यांच्याकडून ह्या ज्या सिकनेस बॅग आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही वॉमिटिंग करून त्याला पॅक करून जे डस्टबिन आहे त्यामध्ये ते ड्रॉप करू शकता. जर तुम्हाला फ्लाईटमध्ये वॉशरूम यूज करायचं असेल तर ते वॉशरूम जे फ्लाईट डेस्क आहे त्याच्याच लेफ्ट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे की आपण एंट्री केली होती. येथे तुम्ही जे वरती इंडिकेटर आहे ते पाहू शकता. रेड म्हणजे ऑलरेडी कोणीतरी आहे आणि ग्रीन म्हणजे तुम्ही ते यूज करू शकता. हे जे वॉशरूम आहे ते एकदम छोटेखाने असते, म्हणजे आपण एक बसण्यापुरतीच फक्त जागा असते. त्याच्याच साईडला तुम्हाला हे जे बेसिन आहे ते दिले जातं. तसे ते जे टॉयलेट पेपर वगैरे आहे ते पण तुम्हाला ते पाहायला मिळतील. ते यूज करून खालती जो ड्रॉप बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. इथे तुम्ही स्मोकिंग वगैरे करू शकत नाही. तुमच्या सीटच्या समोर हे जे बटन दिसते ते तुम्ही वरती करून जे ट्रे टेबल आहे ते खालती घेऊ शकता. यावरती तुम्ही काही खायचं असेल तर खाऊ शकता. तुम्हाला येथे फ्लाईटमध्ये बिर्याणी, सँडविच वगैरे तसेच कॉफी, कोल्ड्रिंक्स, ज्यूस वगैरे पण आहे ते तुम्हाला इथे अवेलेबल असतील, तेही तुम्ही ते घेऊ शकता. टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी जो ट्रे टेबल आहे ते तुम्ही यूज नाही करू शकत. तसेच जे आपले जे सीट आहे त्या सीटला जो सीट बेल्ट दिला गेला आहे तो तुम्ही टेकऑफ आणि लँडिंग करताना कंपल्सरी यूज केला पाहिजे. जेव्हा फ्लाईट ही 34-35 फुटावरती असते त्यावेळेस काही अडथळा आला किंवा हवेचा दाब कमी जास्त झाला तर त्यावेळेस एक प्रकारचा टर्ब्युलन्स निर्माण होतो. त्यामुळे जी फ्लाईट आहे थोडी अशी हादरल्यासारखी होते. त्यावेळेस तुम्ही घाबरून जायचे कारण नाही आहे, कारण जगामध्ये प्रवास करण्याची जी काही सेफ साधने आहेत त्यामध्ये विमान हे पहिल्या क्रमांकावरती येते. त्यामुळे घाबरायची वगैरे काही गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रवासात असता त्यावेळी तुम्ही एरोप्लेन मोड करून जो मोबाईल आहे तो यूज करू शकता. तसेच प्रवासामध्ये तुम्ही वाचण्यासाठी बुक पण घेऊन येऊ शकता. प्रवासानंतर जेव्हा आपला लँडिंग करण्याचा टाईम येतो त्याच्या 10-15 मिनटं अगोदर आपल्याला पूर्वसूचना दिल्या जातात. आपण आपले जे सीट बेल्ट वगैरे आहे ते पूर्ण बांधून ट्रे वगैरे वरती हँग करू शकतो. तसेच जोपर्यंत विमान वगैरे थांबत नाही तोपर्यंत तुम्ही उठू नका. तसेच वरचे जे सामान वगैरे आहे ते काढण्याचा प्रयत्न करू नका. पूर्ण जेव्हा विमान लँड होईल त्यावेळेस तुम्ही उठून तुमचं जे सामान वगैरे आहे तेही तुम्ही घेऊ शकता. तसे तुमचे मोबाईल वगैरे आहेत तेही तुम्ही यूज करू शकता. कर सकते हैं। सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप अपने स्थान पर बैठे रहें। कृपया सामान कक्ष सावधानी से खोलें। You may now use your mobile phones. We request you to please remain seated until the seat belt sign has been switched off. Please be careful while opening the लँडिंग करतेवेळी तुमचे जे सामान आहे ते कोणत्या बेल्टवरती तुम्हाला मिळेल त्याची माहिती दिली जाते. जेव्हा पण तुम्ही विमान प्रवास करताय तुम्ही ज्या बॅग वापरताय त्यावरती तुमचे जे बॅग आहे त्यावरती विशिष्ट प्रकारचे स्टिकर किंवा रिबिन वगैरे आहे ते तुम्ही जे धरायचं हँड आहे त्यावरती बांधा. म्हणजे जेव्हा पण तुमच्या बेल्टवरती बॅग येतात, बॅग ह्या मोस्टली सगळ्यांच्या सारख्याच दिसतात, त्यामुळे आपली बॅग ओळखायला अवघड जातं. त्यामुळे तुम्ही रिबिन वगैरे आहे ते तुम्ही जे हँड आहे त्याला बांधू शकता. त्यामुळे तुम्ही तुमची बॅग दुरूनही ओळखता येईल आणि लवकरात लवकर तुमचे सामान तुम्हाला कलेक्ट करता येईल. लँडिंग केल्यानंतर जे एअरोब्रिज किंवा कनेक्टर असेल त्याद्वारे तुम्ही जे बेल्ट आहे तिकडे जाऊ शकता आणि ते जर नसेल तर जी शटल बस आहे त्याद्वारे तुम्ही जो बेल्ट आहे तिकडे जाऊ शकता. तिकडून बॅग कलेक्ट करून तुम्ही जो एक्झिट दरवाजा आहे तिकडे जाऊन बाहेर पडू शकता. जेव्हा पहिला विमान प्रवास करताय तेव्हा घाबरून जायची काही गरज नाही आहे, कारण एअरपोर्टवरती काही अडचण आली तर जेथील अवेलेबल जो स्टाफ असेल त्यांनाही तुम्ही विचारू शकता. नसेल तर जे सिक्युरिटीवाले असतील त्यांनाही विचारू शकता. तसेच विमानामध्ये काय तुम्हाला विचारायचं असेल, काय अडचण वगैरे आलेल, काय घ्यायचं असेल तर जे क्रू मेंबर किंवा फ्लाईट अटेंडंट आहेत त्यांनाही तुम्ही विचारू शकता. जो हा बेल्ट आहे त्याच्याच पाठीमागे ज्या ट्रॉली आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ट्रॉली घेऊन लगेज लोड करून तुम्ही जो पार्किंग एरिया आहे तिथपर्यंत ट्रॉली घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.